हॅलो मैत्रिणींनो, हे बघा, आज मला एकादशीची आज मस्त खिचडी बनवून दाखवते. घरगुती सुगरणमध्ये आपलं स्वागत आहे. आज मला एकादश आहे. एकादशीची खिचडी कशी बनवायची? मस्त तुपातली, गावरान तुपाची, मस्त छान. हे बघा, हे तूप टाकून घेते. थोडंसं नाही, चांगलं टाकायचं. मस्त घरचं तूप आहे ना आपल्या. कसं गडकड आहे, चककतं ते तूप बी. घरच्या तुपाचा स्वाद असा वेगळा असतो. हे बघा, बारीक कापून एक बटाटा घेतला. फास्ट होतं. 1 वाटी शाबूचं तांदूळ रात्री भिजायला घातलं होतं. हे 1 वाटी शेंगदाणे असे आवडधोबड मस्त करून घेते बारीक. हे 2-3 मिरच्या आता मिक्सरमधून काढून घेते. कापल्या होत्या पण ते वाटून काढून घेतल्यात, चांगलं वाटतं खायला. हे 2 वाटी शेंगदाणे, छोटी वाटी, याच्यात टाकून बारीक करते. हे बटाटा शिजवून टाकलं का मग ते असं गिजगा झाल्यासारखं होतं. मोकळी खिचडी व्हायला पाहिजे, अशी मस्त स्मूथ. बारीक गॅसवर हे 1 बटाटा कापून घेतलेलं, बारीक कात्रा बटाटा करायचं आणि ते तुपात टाकायचं. मस्त परतून घ्यायचं छान वाफेवर. हे बघा, असं 2-3 वेळा हलवायचं आणि झाकून ठेवायचं. मस्त वाफेवर होऊन जाते ते बटाटा. तोपर्यंत मी ते वाटून घेते. ते बघा, 8-10 दिवसात 1-2 किलो तूप होतं. खलास करून टाकलं. आवडीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं थोडंसं, चवीप्रमाणे. हे असं मस्त किती मोकळं झालं शाबूचं. त्याला 2 मिनिटं झाकून ठेवतो. मस्त असं हे 2 मिनिटात बघा किती भारी बटाटे झाले. आता हे नाही ना, चिकचिक नाही होत. खिचडी आहे ना, की मस्त मोकळी होती आणि अशी मुरल्यासारखी लागते खायला. हे बघा, काल आहे ना हे तूप काढलं, रविवारच्या दिवशी तूप काढत असते. हे 1 किलोच्या जास्त तूप आहे. आणि हे बघा, हे 2 किलो तूप उडत आलं. थोडं राहिलं ना, 1/2 किलो आहे, तरी पण 1.5 किलो तूप उडवलं 1 आठवड्यात. तूप जास्त खाते, तेल कमी खाते, तूप जास्त खाते. 2 लिटर दूध घेते ना. आता याच्यामध्ये मीठ टाकलं चवीनुसार. याच्यातच टाकायचं म्हणजे मिक्स होऊन जातं सगळं. अर्धा चमचा, छोटा चमचा अर्धा. झाकून ठेवायचं 5 मिनिटं, 2 मिनिटं झाकून परत उघडायचं, परत हलवायचं. 2 वेळा हलवायचं, जास्त नाही. मोकळी मस्त खिचडी, अशी शाबूच्या तांदळाची खिचडी. करा, खाऊ घाला, खा.
मी काय करत असते, रात्री शाबू तांदूळ भिजलं का मग ते असं मस्त सॉफ्ट होतं, खायला बी चांगलं लागतं. मुद्दा म्हणलं तर शाबूचं तांदूळ काय वातळ असतं ना, त्याच्यामुळे भिजलेलं चांगलं. हे बघा किती भारी खिचडी झाली आहे का. हाय त्यात चिकटपणा येतच नाही, हे अशी मोकळी मोकळी येते. हे बघा हाय का. हे पहा हलवून घ्यायची चांगली, मस्त एकजीव करून घ्यायची, झाकून ठेवायची 2 मिनटं, फक्त 2 मिनटंच झाकायची. मस्त तर तुपाची याची वाफ बसते छान, मोकळी मोकळी सळसळीत होते एकदम छान. मी एकच वेळेला फराळाचं करत असते. मी ड्युटीवर जाते, माझ्या मैत्रिणी 2-3 जणी आहेत एकच जाणाऱ्या, त्यांना पण देते. असं झाकून ठेवते 2 मिनिट. आता बघा मैत्रिणी किती भारी खिचडी झाली. आता छान अशी खिचडी झाली मस्त. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. खाऊन पिऊन आनंदित राहा. बघा बाय.